सगळ्यात मंत्र भारी रामकृष्ण हरी. लोक भोंदूबाबाकडे जातात, अंधश्रद्धेला बळी पडतात. मला एक लोकांना आपल्या समाजाला, हिंदू समाजाला एक असं कीड लागलंय त्या अंधश्रद्धेचं. अहो, अंधश्रद्धा म्हणजे एक विष आहे, विष. चांगले चांगले क्लासरूम अधिकाऱ्याच्या महिला, चांगल्या चांगल्या ग्रॅज्युएशन झालेल्या महिला या सुद्धा भोंदूबाबाकडे जातात आणि तंत्रमंत्र करतात. त्याच्यानं कुठे समाधान वाटणार आहे का तुम्हाला? अहो, योग याग विधी याने नोहे रिद्धी सिद्धी वयाची उपाधी धम्म धर्म असं संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि तुम्ही कुशाला कोणी नवस करत असेल, कोणी त्या बाबापासून मंत्र गिंत्र काही गंडा बांधत असेल, काही दोरा बांधत असेल, असं करू नका. कारण की संतांनी सांगितलेलं आहे की बा नवसाने जर पुत्र होती तर महिला लग्न कशाला करती, कशाला लग्न केले असते. जर पुत्र अशा भोंदूबाबांकडे गेलं तर ह्या भोंदूबाबांना आळा घातला पाहिजे. या भोंदूबाबाकडे आपण जातो, आपल्याला ते बोलवत नाही. आपला समाज आहे ना, आपला समाज दिशा भटकलेला आहे. तर तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही चांगले सुज्ञान आहे. मला तर ते व्हिडिओ असे पाहून सण असं वाटतं की एवढ्या सुशिक्षित महिला सुद्धा भोंदूबाबाकडे जाता आणि तिथे तुमचं भविष्य पाहता. अहो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्हाला एक तरी असा धडा होता का की बा अंधश्रद्धेचा धडा आहे बा, तुम्हाला काही सर शिकवत होते, असा धडा आहे का? असा धडा नसताना सुद्धा तुम्ही एवढं शिक्षण घेताना विज्ञान कुठे चाललं आणि तुम्ही कुठे भोंदूबाबांच्या नादी लागलात. तर अशा भोंदूबाबांच्या नादी न लागता आपण घरच्या घरी राहा. आपण सुशिक्षित आहे, तर या अंधश्रद्धेला बळी पडू नका. एवढंच माझं कळकळीचं प्रत्येक समाजाला आणि विशेष म्हणजे महिलांना सांगणं आहे. रामकृष्ण हरी.